गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथच्या अटल उद्यानात उभारण्यात आलेलं बॅडमिंटन कोर्ट सदोष असून तांत्रिक बाबी लक्षात न घेता उभारण्यात आलाय। त्यामुळे खेळाडूंच्या गुडघ्यांना इजा होऊ शकते असा दावा बॅडमिंटन खेळाडू कमलेश कोशे यांनी केलाय। ही बाब ठेकेदारापासून नगरसेवक, पालिका अधिकारी आणि नगराध्यक्षांच्याही लक्षात आणून दिली, तरीही हे काम पूर्ण करण्यात न आल्याचा आरोप कोशे यांनी केला असून असं काम करायचं होतं तर काम न केलेलं परवडलं असतं असं वक्तव्य त्यांनी केलंय। अटल उद्यानात 2 बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले। या ठिकाणी खाली कॉन्क्रीट आणि त्यावर थेट सिंथेटिकचा थर मारण्यात आलाय। मात्र बॅडमिंटन खेळताना खेळाडूंच्या गुडघ्यावर मोठा ताण येत असतो, त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट हे शॉक ऑब्झर्व्हंट असणं गरजेचं असतं। यासाठी कॉन्क्रीटवर थेट सिंथेटिक न मारता मध्ये लाकूड किंवा जाड थर्माकोल वापरून मग वरून सिंथेटिक कोटिंग मारायचं असतं। मात्र अटल उद्यानातील बॅडमिंटन कोर्टमध्ये हे नॉर्म्स पाळण्यात आले नसून त्यामुळे इथं खेळणाऱ्या खेळाडूंच्या गुडघ्यांची लवकरच वाट लागेल असा दावा बॅडमिंटन खेळाडू कमलेश कोशे यांनी केलाय। याबाबत त्यांनी ठेकेदार, स्थानिक नगरसेवक, शहर अभियंता आणि नगराध्यक्षा यांच्याकडे पाठपुरावा करून हे काम घाईघाईत पूर्ण करण्यात आलंय। त्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या उद्यानात ठेकेदार फक्त दिखाऊ काम करत असल्याचा आरोप होत असून याकडे स्वतः खासदारांनीच लक्ष देऊन संबंधितांचे कान टोचावेत अशी मागणी होऊ लागली आहे। हा बॅडमिंटन कोर्ट इथे जो इन्स्टॉल गेलेला आहे तो RCC वरती ह्या लोकांनी 9 इंचाचं सिंथेटिक पसरवलं आहे। तर टेक्निकली RCCला जो काही खेळणाऱ्या प्लेयरला शॉक ॲब्झॉर्बंट नावाचा प्रकार खाली त्या सिंथेटिकच्या खाली लागतो, याच्या खाली RCC वरती समजा 1 इंचाची बॉर्डर ठेवून एक हार्ड वूड किंवा हार्ड थर्मोकोल टाकलं असतं आणि त्याच्यावरती हा 9 इंचाचा सिंथेटिक पसरवला असता तर त्या गुडघ्यावरती खेळणाऱ्या माणसाला भान नसतं। तो त्या शटल टेनिस, लॉन टेनिस किंवा बॅडमिंटन खेळतेवेळी ते शटल इकडून तिकडे जाण्याच्या नादामध्ये तो आपला पूर्ण कॉन्सन्ट्रेशन खेळावरती असतं, त्याच्या मुवमेंट्सवरती नसतं। तर त्यावेळेस जो शॉक ॲब्झॉर्बंट खाली मटेरियल पाहिजे ते ह्या सिंथेटिकच्या खाली नसल्याने पुढे मागे जाऊन इथे गुडघ्यांचे त्रास प्रत्येक खेळणाऱ्याला उद्भवणार आहेत। जर असं हे काम इथे करायचं होतं तर ते न केलं असतं तर चांगलं झालं असतं। तुम्ही टेक्निकॅलिटीज ह्याच्या जाणून पूर्ण हे काम करायला पाहिजे होतं। कोर्ट तयार आहे पण टेक्निकली ते कोर्ट साऊंड नाही, कारण प्रत्येक खेळाडूला इथून पुढे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला गुडघ्याची व्याधी इथे खेळल्याने जडू शकते। मी ह्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत वागळे म्हणून, त्यांना मी ही बाब त्यांच्या निदर्शनाला आणली तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की तुम्ही काय इथे इंटरनॅशनल स्टँडर्ड्स खेळणार आहात का? इथे जर तुम्ही एवढं चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत असाल तर खेळाडूची जी शारीरिक निगा आहे ती राखण्याकरता जी बाब आवश्यक आहे ती इथे पूर्तता करून द्यावी, तरच इथे खेळलं गेलं जाईल आणि खेळणाऱ्या माणसाला त्याचा आनंद होईल, त्याला कुठलीही शारीरिक व्याधी इथं जडणार नाही। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।